नवापूर शहरातील साई नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष नर्सिंग स्वागत समारंभाचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। देवमोगरा माता, सरस्वती माता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षा कुमारी करिश्मा नाईक, मानद सचिव तानाजी वळवी, आरिफभाई पालावाला, माजी पंचायत समिती सदस्य रतनजी गावित, तुकाराम गावित, नरेंद्र गावित, अभियंता शरद चव्हाण, प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल, डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत छेटे, डॉक्टर डी.एम. सोनार, सौ भारती सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार डॉक्टर डी.एम. सोनार, सौ भारती सोनार व डॉक्टर अशिका सोनार यांच्या हस्ते करण्यात आला। प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार शिरीष कुमार नाईक, सौ रजनीताई नाईक व मान्यवरांनी बक्षिसे देऊन केला। तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनीही नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून आपुलकी व्यक्त केली। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले, माणसाचे आरोग्य चांगले असेल तर तो मनात धरलेलं स्वप्न पूर्ण करू शकतो। रुग्णालयात डॉक्टर शस्त्रक्रिया करतात, पण त्यानंतर रुग्णांची संपूर्ण काळजी घेणारे कार्य नर्सिंग कर्मचारी करतात। आपल्या भागात सिकल सेल रुग्णांची संख्या जास्त आहे। या आजाराबाबत जनजागृती करून तो हद्दपार करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या। नर्सचे काम हे देवकार्य आहे। तसेच प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल व डॉक्टर डी.एम. सोनार यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य सागर वसावे यांनी केली। सूत्रसंचालन गीता गावित यांनी तर आभार प्रदर्शन कुसुम गावित यांनी केले। पैसे कमवायला पाहिजे, परंतु सगळ्यात माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जास्त आपण म्हणजे जे काय आपल्याला पाहिजे ते म्हणजे आरोग्य। कारण मनुष्य आज आरोग्य म्हणजे ज्याचं आरोग्य चांगलं असेल तर तो खरंच म्हणजे भविष्यामध्ये त्याने मनामध्ये ठरवलं मला काही म्हणजे मोठी उंची गाठायची असेल, कारण सर्व काही असेल, आजकाल पैसा असेल, नाव असेल, मूळ काही असेल, पण आरोग्य चांगलं नसेल तर काही उपयोगाचं नाही। म्हणून पहिलं आपण आपलं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपण आपल्याला खरंच धन्यवाद दिले पाहिजे की जे म्हणजे आज जास्त बोलण्यासारखं बी आहे, पण काय थोडंसं शॉर्टकटमध्येच घेणार। कारण आरोग्याच्या दृष्टीने आज बघायला गेलो तर आपल्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा म्हणजे जे आजाराचं प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। पूर्वी नसायचं, आज सिकल सेल सारखा जो विषय आहे तो आज सुद्धा आहेच। असं नाही की मी त्या विषयावर सुद्धा मी बोलणार, परंतु आज तुम्ही जे ॲडमिशन घेतलेलं आहे भविष्यामध्ये एक चांगले नर्सेस होणार आहे, म्हणजे जे आपण परिचारिका म्हणतो त्या होणार आहोत। लहानपणी आपण पहिले आपण डेअरिंग नाही करायचो, नुसतं कोणाचं रक्त ब्लड आपण बघितलं तरी चक्कर वगैरे यायची, परंतु तुम्हाला तुमची हिंमत आणि आपण ज्या लोकांची म्हणजे ज्या समाजाची सामान्य म्हणजे सर्वच लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलेले आहे। आज आपण बघायला गेलो तर मी म्हणजे सर्वच ठिकाणी फिरतो, परंतु विशेषतः मी सुद्धा जेव्हा माझं ट्रीटमेंट किंवा म्हणजे चेकअपसाठी जातो सुरतला किंवा मुंबईला, मोठमोठे हॉस्पिटल सुद्धा व्हिजिट देतो, तर मला म्हणजे गर्व वाटतो की तिथे सुद्धा आपले आदिवासी मुली ह्या नर्सेसचं चांगलं रुग्णांना म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो त्याच्यापेक्षा ज्या कामामध्ये जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये काम करतात, तुम्ही जर सांगितलं तर निश्चित रक्तदानाचं प्रमाण आपल्या लोकांमध्ये सुद्धा वाढेल,
सिकल सेल तर आपल्या ह्याच्यात नाही, परंतु काही ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, लहानपणी लग्न करणं किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे काय गोष्टी आहेत ते सुद्धा जर आपण शिकवल्या, कारण आज मी खरंच सांगतो, डॉक्टर तर ऑपरेशन करतातच, परंतु जे खरोखर डॉक्टर ऑपरेशन करून किंवा जे काय ट्रीटमेंट करायची असते ती करून निघून जातात, परंतु खरी सेवा देणारी आपण आहात. आणि खरोखर त्याच्यामुळे म्हणजे ज्या काही रुग्ण 7 दिवस 5 दिवस काय जे ॲडमिट असतात त्याच्यात सगळ्या सेवा ही तुमची असते. म्हणून तुम्हाला म्हणजे खरंच धन्यवाद दिलं पाहिजे. आणि इथे ॲडमिशन आपण घेतलं आणि समाजाचं आणि भविष्यातल्या जे रुग्ण असतील त्यांची सेवा करण्यासाठी आपण कुठं भविष्यामध्ये तर निश्चितच खाजगी म्हणजे जे दवाखाने असतील, सरकारी दवाखाने असतील, कोणी आता तुम्ही ANM होणार, GNM होणार, BSc ज्या काही म्हणजे BSc नर्सिंगच्या मुलीसुद्धा तर आपल्याकडे नाही आहे वाटतं ना, ते सुद्धा आपण लवकरच करू आणि त्याच्यात आपण निश्चितच आपल्याला मदत करू. तुम्हाला शपथ सुद्धा दिलेली आहे. मी मित्रांना असं म्हणेल की नर्सिंग हे प्रोफेशन हे नोबेल प्रोफेशन आहे. कदाचित या प्रोफेशनमध्ये पैसा कमी असेल, पण तुम्ही जी सेवाभाव तुमची वृत्ती आहे किंवा ते सेवाभावाचं जे कार्य आहे हे तुमच्या हातूनच घडतं. दादा आत्ताच बोलले की मी भरपूर हॉस्पिटलला फिरलोय, मुंबईला, सुरतला, अहमदाबादला, दिल्लीला, पण तिथं सुद्धा आपल्या ट्रायबल नर्स मुली किंवा मुलं तिथं कार्यरत आहे. हे आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण सेवाभाव हा मूळतः आदिवासी लोकांमधला हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. दुसऱ्या प्रोफेशनमध्ये भरपूर पैसे असतील, या प्रोफेशनमध्ये पैसे कमी आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही हे प्रोफेशन निवडलं. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं प्रोफेशन निवडलं आणि तुम्ही समाजाची आणि रुग्णांची सेवा करणार आहात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की डॉक्टरने ट्रीटमेंट दिल्यानंतर जेव्हा तो पेशंट हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो तेव्हा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स शिवाय कोणाला जाऊ देत नाही, तिथं त्याच्या नातेवाईकाला सुद्धा तिथं ठेवत नाही. आणि नर्स तिचं आईचं काम करते, त्या पेशंटचं भावाचं काम करते, बहिणीचं काम करते, वडिलांचं काम करते. एवढ्या मोठे रोल त्या नर्सला करावे लागतात. आणि नर्सचा अर्थ हा होतो की नर्स काय करते, त्या पेशंटला सगळं भरवते, तिला त्या पेशंटला ज्या फॅसिलिटीज लागतात ती सर्व देण्याचा प्रयत्न करते. तिला मानसिक आधार देईल, तिला जेवण लागत असेल तर जेवण देईल, त्याला औषधं केव्हा घ्यायची ते सगळं त्या नर्स त्याला करेल. आणि अशा पद्धतीने ही नर्स सेवा करत असते. म्हणून मला तुमचा खरंच अभिमान आहे की तुम्ही या प्रोफेशनमध्ये आलात. संस्थेमध्ये 2 वर्षापासून हे साई नर्सिंग कॉलेज सुरू आहे. दादांचा मानस होता की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आमच्याकडे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, पण आपण एखादा प्रोफेशनल कोर्स सुरू करावा. खरोखर आपण खूप मोठे योगदान दिले की आपल्या आशीर्वादाने आपले ट्रायबल समाजाची मुलं इथून शिकून ज्यावेळेस जातील पुढे तर निश्चित आपलं नाव ते पण आयुष्यभर घेतील. आणि साहेबांनी जे काही मनोदय व्यक्त केला तर निश्चितच वाखाणण्याजोगं आहे की आपण पुढच्या वर्षापर्यंत BSc नर्सिंग सुद्धा याच ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न करणार. BSc नर्सिंग चालू झाल्याबरोबर आपल्याला आपलेच हक्काचे डॉक्टर साहेब जे आज आपले डॉक्टर नचिकेत दादा MS जनरल सर्जन करत आहेत, त्यांच्या मिसेस ताई साहेब ते सुद्धा ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभणार आहेत. आज एक MS जनरल सर्जन होणं आणि एक डॉक्टर होणं एवढं दुरापास्त इथं कोणी म्हणूच शकत नाही आजच्या काळात की मी पण होऊन दाखवतो. त्याच्यासाठी गट्स लागतात, प्रयत्न लागतात, जिद्द लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. सरस्वती आणि ताईसाहेबांच्या आशीर्वादाशिवाय तर मला शक्यच वाटत नाही या ठिकाणी. तर या रूपाने आपल्याला या ठिकाणी डॉक्टर नचिकेत दादा पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला जनरल सर्जन म्हणून लाभतील. त्यांचेही हॉस्पिटल या ठिकाणी आपण चालू करणार आहेत. तर लवकरच आपल्याला सर्व सेवा या कॅम्पसमध्येच एक मेडिकल कॅम्पस म्हणून निर्माण करायचं आहे. हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर, नंदुरबार.